मुलांनो, लेसन नंबर 6 अँगल्स यामधील प्रॉब्लेम सेट 24 आपण सोडवणार आहोत. प्रॉब्लेम सेट 24 सोडवण्यापूर्वी आपण अँगल्स ही जी कन्सेप्ट आहे ती समजावून घेऊया. मागील इयत्तेमध्ये अँगल्स आणि टाइप ऑफ अँगल्स हे तुम्ही शिकलेला आहात, त्याची आपण थोडक्यात उजळणी करू. या ठिकाणी दिलेल्या तिन्ही आकृत्या अँगल्सच्या आकृत्या आहेत. त्यामध्ये पहिली जी आकृती आहे ती राईट अँगलची आहे. दिस इज अ राईट अँगल. अँगल्स ऑफ मेजर 90 डिग्री आर कॉल्ड राईट अँगल्स. ज्या कोनाचे माप 90 अंश असते त्या कोनाला काटकोन असे म्हणतात. पुढील कोनाची आकृती पहा. दिस इज अन अक्यूट अँगल. An angle which measures less than a right angle is called an acute angle. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते अशा कोनाला लघुकोन असे म्हणतात. पुढील आकृती पहा. This is a obtuse angle. An angle which measures more than a right angle is called an obtuse angle. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा जास्त असते त्या कोनाला विशाल कोन असे म्हणतात. अशा प्रकारे या ठिकाणी 3 प्रकारच्या कोनांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. पहिली आकृती आहे राईट अँगल, दुसरी आकृती आहे अक्यूट अँगल आणि तिसरी आकृती आहे ऑब्ट्यूस अँगल. लुक ॲट द क्लॉक गिवन बिलो. राईट वेदर द हँड्स मेक अ राईट अँगल, अन अक्यूट अँगल ऑर अन ऑब्ट्यूस अँगल इन द बॉक्स बिलो. मुलांनो, इथे घड्याळाच्या आकृत्या दिल्या आहेत. त्या घड्याळामधील काट्यांनी कोणत्या प्रकारचा कोन केलेला आहे हे आपल्याला ओळखायचं आहे. त्यामध्ये पहिली आकृती पहा आणि त्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन आहे हे तुम्ही सांगा. तर पहिल्या आकृतीमध्ये आहे ऑब्ट्यूस अँगल. An angle which measure more than a right angle is called an obtuse angle. ज्या कोनाचं माप 90 पेक्षा जास्त असतो तो कोन ऑब्ट्यूस अँगल म्हणून ओळखला जातो. दुसरी आकृती पहा. कोणत्या प्रकारचा कोन आहे? अक्यूट अँगल. An angle which measure less than a right angle is called an acute angle. ज्या कोनाचे माप 90 अंशापेक्षा कमी असते तो असतो अक्यूट अँगल. तिसऱ्या आकृतीमध्ये कोणत्या प्रकारचा कोन आहे? तर तिथे राईट अँगल झालेला आहे. अँगल ऑफ मेजर 90 डिग्री आर कॉल राईट अँगल. ज्या कोनाचे माप 90 अंश असते तो काटकोन असतो. चौथ्या क्रमांकाची आकृती आहे. त्यामध्ये ऑब्ट्यूस अँगल तयार झालेला आहे. पुढे 5व्या क्रमांकाची आकृती. त्यामध्ये कोणत्या प्रकारचा कोन आहे? ऑब्ट्यूस अँगल. आणि शेवटची आकृती आहे त्यामध्ये अक्यूट अँगल तयार झालेला आहे. तर मुलांनो, आता आपण प्रॉब्लेम सेट 24 सोडवूया. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. द डायग्राम शो अन अँगल. या ठिकाणी कोनांच्या आकृत्या दिलेल्या आहेत. त्या कोनांच्या आकृत्यांचं निरीक्षण करून आपल्याला नेम ऑफ द अँगल म्हणजेच त्या कोनांची नावे, व्हर्टेक्स त्या कोनांचा शिरोबिंदू आणि आर्म्स ऑफ अन अँगल त्या कोनाच्या बाजू आपल्याला लिहायच्या आहे. पहिल्या आकृतीचं आपण निरीक्षण करूया. या आकृतीमध्ये कोनाचं नाव आहे अँगल PQR और अँगल RQP. एकाच कोनाचं इथे 2 प्रकारे नाव लिहिलेलं आहे. परंतु कोनाचं नाव लिहिताना कोणती काळजी घेतली आहे? त्या कोनाच्या बाजूमधील जो कॉमन पॉईंट आहे तो कॉमन पॉईंट मध्ये आलेला आहे. या कोनाच्या बाजूंचा कॉमन पॉईंट आहे Q. हा Q पॉईंट नाव लिहिताना मध्यभागी आलेला आहे. अँगल PQR इथे देखील Q मध्ये आहे आणि अँगल RQP इथे देखील Q हा पॉईंट मध्ये आहे. म्हणजेच या कोनाचं नाव अँगल PQR आणि उलट दिशेने अँगल RQP अशा प्रकारे लिहिलेलं आहे. या अँगलचा व्हर्टेक्स कोणता आहे ते आपण पाहूया. तर त्याचा व्हर्टेक्स आहे Q. द कॉमन पॉईंट Q इज कॉल्ड द व्हर्टेक्स. या कोनामध्ये जो कॉमन पॉईंट आहे Q त्यालाच व्हर्टेक्स असं म्हणतात. आर्म ऑफ अन अँगल. कोनाच्या बाजूंची नावे. कोनाच्या बाजूंची नावं आहेत साइड QP अँड साइड QR. अशा प्रकारे या अँगलला 2 आर्म्स आहेत. आता आपण पुढील आकृती पाहूया.
पहिले उदाहरण पाहिल्यानंतर आता तुम्हाला दुसऱ्या आकृतीतील कोनाचं नाव सहज सांगता येईल. काय आहे या कोनाचं नाव? अँगल LMN और अँगल NML अशा दोन प्रकारे या ठिकाणी या कोनाचं नाव लिहिलेलं आहे. तिसऱ्या प्रकारे देखील या कोनाचं नाव आपल्याला लिहिता येतं. अँगल M असं एका अक्षरामध्ये नाव लिहिता येतं. त्याचा व्हर्टेक्स आहे M आणि आर्म्स ऑफ ॲन अँगल कोनाच्या बाजू आहेत साईड ML आणि साईड MN अशा दोन बाजू आहेत. तिसरी आकृती पाहूया. तिसऱ्या आकृतीमध्ये कोनाचं नाव आहे अँगल SUT और अँगल TUS दोन प्रकारे नाव लिहिलेलं आहे. या कोनामध्ये व्हर्टेक्स आहे कोणता? U बरोबर. त्यानंतर या कोनाच्या साइड्स आहेत म्हणजेच आर्म्स ऑफ ॲन अँगल साइड US अँड साइड UT. तर मुलांनो अशा प्रकारे या प्रॉब्लेम सेटच्या माध्यमातून आपण कोनाचं नाव कशा प्रकारे लिहितात, कोनाचा व्हर्टेक्स कोणता आणि कोनाच्या दोन साइड्स कोणत्या याचा आपण अभ्यास केलेला आहे. पुढील प्रॉब्लेम शीटच्या माध्यमातून अँगल्सचं मेजर प्रोट्रॅक्टरच्या सहाय्याने कशा प्रकारे मोजतात हे आपण अभ्यासणार आहोत. धन्यवाद.